श्रोत्यानो, उत्पत्तीचे पुस्तक 9वा अध्याय 25 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन पूर्ण केले आहे आणि आज 26व्या वचनापासून आपले अध्ययन आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 9वा अध्याय आणि 25वे वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. श्रोत्यानो, नोहा जेव्हा द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाला आणि त्याला कळले की त्याच्या धाकट्या मुलाने काय केले, तेव्हा तो म्हणाला की कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. हामाचे पाप नोहाच्या पापापेक्षा अधिक तीव्र होते, कारण त्याने आपल्यातील पापी भावनेवर ताबा ठेवण्याऐवजी तिला वाट करून दिली असे मला वाटते. आणि त्याबद्दल नोहाने त्याला शाप दिला की तो आपल्या भावांच्या दासांचा दास होईल. प्रश्न हा निर्माण होतो श्रोत्यानो, की हामावरचा हा शाप कृष्णवर्ण्यांवरचा शाप आहे काय? तसे नाही. तसा विचार करणेही हास्यास्पद आहे. पवित्र शास्त्र आम्हाला तसे सांगत नाही. हामाचे वंशज कृष्णवर्णीय आहेत. त्यांच्या वर्णाचा संबंध बाहेरील सूर्याच्या उष्णतेशी आहे, आतल्या पापांशी नाही. आणि आपण लक्षात घ्यायला हवे की हा शाप हामावरचा नव्हता, तो त्याचा पुत्र कनानावरचा होता. या घटनेत कनानाचा काय संबंध आहे हे आम्हाला सांगता येत नाही आणि त्याविषयी अगदी थोडासा वृत्तांत देण्यात आला आहे, परंतु कनानाचा एका निश्चित कारणासाठी उल्लेख आहे हे आम्ही समजू शकतो. हामाच्या वंशाच्या काळ्या रंगाचा येथे काही संबंध नाही. देवाने तसे सांगितलेले नाही आणि आम्ही हे विसरता कामा नये की मानवाच्या इतिहासातल्या पहिल्या 2 संस्कृती, बाबिलोनची संस्कृती आणि इजिप्तची संस्कृती, या हेमिटिक म्हणजे हामाच्या वंशापासून होत्या. कनानाच्या वंशजांवरचा शाप त्याच्या अंतःकरणाच्या कपटी कल्पनेमुळे होता आणि नंतर आपल्याला पवित्र शास्त्रात वाचायला मिळते की हे लोक देवाच्या दृष्टीने जे वाईट ते करीत असल्यामुळे देवाने त्यांना त्यांच्या भूमीतून बाहेर काढले व त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक मारले गेले. जे देशात राहिले त्यांना इस्रायली लोकांची चाकरी करावी लागली. आपण या वाचलेल्या वचनामध्ये कनानाचा उल्लेख यासाठी करण्यात आला आहे की जेव्हा मोशे या पुस्तकाचे लेखन करीत होता, तेव्हा इस्रायली लोक कनान देशात कनानी लोकांच्या प्रदेशात प्रवेश करीत होते. कनानी लोकांवर देवाने न्यायदंड ठोठावला आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे इस्रायली लोकांना उत्तेजन देण्याकरिता या ठिकाणी कनानाचा उल्लेख करण्यात आला आहे. न्यायदंडाची परिपूर्ती आम्हाला इतिहासात सापडते. नोहाच्या पापाचा उल्लेख देवाने या उतार्यामध्ये का होऊ दिला, हा एक प्रश्न आहे. जर मानवाने हे उत्पत्तीचे पुस्तक लिहिले असते तर त्याने नोहाचे पाप झाकले असते, त्याचा उल्लेख होऊ दिला नसता आणि नोहाला लोकनायक किंवा नायक बनवले असते, किंवा त्याने नोहाचे पाप आहे त्यापेक्षा पुष्कळ अधिक कटू बनवले असते. परंतु देवाने त्याच्या उद्देशाकरिता त्याच्या पापाचा उल्लेख पवित्र वचनात केला आहे. त्याचे एक कारण इस्रायली लोकांना प्रतिज्ञा केलेल्या देशात, कनान देशात प्रवेश करण्याकरिता उत्तेजन देण्यासाठी होते आणि दुसरे कारण मोशेच्या काळात त्यांना हे कळावे की देवाने त्यांना शापित केले आहे. आम्हाला रोमकरासपत्र 15 अध्याय 4 वचनात वाचायला मिळते ते हे, कारण जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले आहे ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले आहे, यासाठी की धीर व शास्त्राचे समाधान याकडून आपणास आशा प्राप्त व्हावी. श्रोत्यानो, देहाच्या दुर्बलतेविषयी तुम्ही व मी जाणावे याकरिता नोहाचे पाप उत्पत्तीच्या पुस्तकात नोंदले आहे. प्रभू येशूने म्हटले, आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. आणि गलतीकरासपत्र 2 अध्याय 16 वचनामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की नियमशास्त्राच्या पालनाने कोणत्याही व्यक्तीला न्यायी ठरवले जाणार नाही. मनुष्य जातीतील कोणीही नियमशास्त्रातील कर्मांकडून न्यायी ठरणार नाही. म्हणून देवाने या ठिकाणी देहाची दुर्बलता प्रगट करणारी घटना येथे नोंदली आहे. श्रोत्यानो, तात्पर्य हे की पाप आमच्यामध्ये आमच्या स्वभावात आहे आणि देहाच्या दुर्बलतेतून ते अनेकदा प्रगट होते. समस्या ही आहे की पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या वेगवेगळ्या पापांची जाणीव त्यातील घटनांवरून करून देते, परंतु माणूस आपल्या पापी स्वभावानुसार आपल्या पूर्वीच्या पापाकडे वळत राहतो.
एका गुरुची गोष्ट अशी सांगतात की त्याने आपल्या एका दृष्टांतात तो पुढच्या जन्मी काय बनेल हे पाहिले. म्हणून त्याने आपल्या आवडत्या शिष्याला बोलावून विचारले, तुला जे काही माझ्यापासून मिळाले त्याची गुरुदक्षिणा तू मला काय देशील? यावर त्या शिष्याने आपल्या गुरुला सांगितले की तो गुरुने सांगितलेले काहीही करायला तयार आहे. शिष्याकडून हे उत्तर मिळाल्यावर गुरुने त्याला सांगितले की तू माझ्यासाठी हे करावेस अशी माझी इच्छा आहे. मला आताच हे समजले आहे की मी मेल्यानंतर डुकराचा जन्म घेणार आहे आणि मी लवकरच मरणार आहे. अंगणामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर असलेली ती डुकरीण पाहतोस ना, मी तिचे चौथे पिल्लू म्हणून जन्माला येणार आहे. माझ्या कपाळावरच्या खुणेमुळे तू मला ओळखू शकशील. जेव्हा तू मला पाहशील तेव्हा तुझ्या सूर्याने एका झटक्यात माझा वध कर, म्हणजे मी डुकराच्या जन्मातून सुटेन. तू माझ्यासाठी हे करशील काय? शिष्याला हे ऐकून दुःख झाले, पण आपण दिलेल्या वचनानुसार त्याने तसे करण्याचे मान्य केले. या संवादानंतर लगेचच तो गुरु मरण पावला आणि त्या डुकरिणीने 4 पिल्लांना जन्म दिला. एक दिवस त्या शिष्याने आपल्या सूर्याला धार लावली आणि कपाळावर खूण असलेले चौथे पिल्लू वधण्यासाठी उचलून घेतले. तो त्या पिल्लाच्या गळ्यावरून सुरी फिरवणार इतक्यातच ते पिल्लू किंचाळून बोलले, थांब, मला मारू नकोस. मला डुक्कर म्हणूनच जगायचे आहे. मी जेव्हा तुला मला मारण्याची विनंती केली तेव्हा डुकराचे जीवन काय असते ते मला माहीत नव्हते. ते सुंदर आहे, मला तू जाऊ दे. श्रोत्यानो, ही एक तेलुगू लोककथा आहे आणि तात्पर्य हे की माणसाच्या स्वभावात मूळताच पाप आहे आणि त्याला संधी मिळताच तो त्यामध्ये डुबून जातो. माणसाची ही पापी स्थिती काय कायम राहणार आहे? उत्पत्तीचे पुस्तक अशा प्रकारचे प्रश्न आमच्या मनात उपस्थित करते आणि जर आम्हाला त्याचे उत्तर ठाऊक नसेल तर प्रचंड निराशा आम्हाला गुदमरून टाकेल. पवित्र शास्त्र आम्हाला त्याचे उत्तर देते आणि ते उत्तर हेच की येशू ख्रिस्ताद्वारे आमच्या गत जीवनाच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होते आणि पवित्र आत्मा आमचे नवीनीकरण करतो. तो आमच्या अंतःकरणात येऊन वस्ती करतो. तो आमचे शुद्धीकरण करू लागतो. जरी आम्ही पावित्र्य गाठू शकलो नाही तरी पापावर विजय मिळवणारे जीवन मोठ्या प्रमाणावर आम्ही जगू शकतो. आमच्या अंतःकरणातील पवित्र आत्म्याच्या समक्षतेने पापापासून दूर राहण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये निर्माण होते. जसे आमचा जुना स्वभाव या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेने हटत जातो तसे आमच्याद्वारे ख्रिस्त प्रतिबिंबित होतो आणि आम्ही ख्रिस्ताचे विश्वासू सेवक बनतो आणि त्याचा प्रकाश आमच्या जीवनातून प्रकट होतो. देवाने तुम्हाला व मला ख्रिस्ताच्या आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यास बोलावलेले आहे. हाच आमच्या जीवनामागचा हेतू आहे, अर्थ आहे. परंतु त्यासाठी आधी आम्ही आमची पातके पदरी घेऊन पश्चातापी अंतकरणाने ख्रिस्ताकडे पाप क्षमेसाठी जायला हवे. त्याच्या वधस्तंभावरील मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवायला हवा. ख्रिस्ताचे अनुयायी होणे अवघड आहे, पण त्यामध्ये आमच्या जीवनाचे सार्थक आहे. आता आपण 26 आणि 27 वचने वाचूया. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल. देव ह्याफेताचा विस्तार करील, तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. नोहाने आपल्या ज्येष्ठ पुत्रांना आशीर्वाद दिला, परंतु मनामध्ये कपटी अनादर बाळगणाऱ्या हामाला शाप दिला. 28 आणि 29 वचने. नोहा जलप्रलयानंतर 350 वर्षे जगला. नोहा एकंदर 950 वर्षे जगला, मग तो मरण पावला. मानवी पतनाची, त्याच्या दैहिक दुर्बलतेची ही कथा आहे. ती शोकात्मक आहे, दुर्दैवी आहे, दुःखपूर्ण आहे व विफलता निर्माण करणारी आहे. परंतु परात्पर देवाला धन्यवाद असो की त्याने या पतितावर दया केली आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाकरिता उद्धारक म्हणून दिलेला आहे. आज सुद्धा तो आमचा उद्धारक आहे आणि तो आमची वाट पाहत आहे. आता श्रोत्यानो, आपण पुढे 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 10वा अध्याय पहिलं वचन सांगतं, नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळी येण्याप्रमाणे जलप्रलयानंतर त्यास मुलगे झाले. तुम्हाला व मला आपल्या मृत्यूनंतर काय होणार आहे हे जाणण्याची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता आपले पूर्वज कोण होते हे जाणण्याची असते,
होय ना श्रोतानो? मला एक देवाचे सेवक ठाऊक आहेत. त्यांनी 22 वर्षांपूर्वी आपला जुना विश्वास सोडून ख्रिस्ती विश्वासामध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना आपले स्थान पवित्र शास्त्रात आहे का आणि ते कोठे आहे असा मोठा प्रश्न पडला आणि त्यांनी त्यानुसार शोध घेतला. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना उत्पत्ती या पुस्तकामध्ये आपल्या पूर्वजांचे स्थान सापडले. म्हणजेच वेगवेगळी कुळे कुठून व कशी अस्तित्वात आली याचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. ते मोठे धीर देणारे असे त्यांना वाटले. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आमचे स्थान कुठे आहे हे सापडते. परंतु त्याकरिता आम्हाला पवित्र वचनांचे अध्ययन करणे, ह्या पवित्र वचनांना वाचणे फार अगत्याचे आहे. आता आमच्यासमोर जे आहे ते मानव जातीच्या कुळांचा विस्तार करणारे, त्याविषयी सांगणारे आहे. नोहाच्या 3 मुलांच्या वंशावळ्या आमच्यासमोर आहेत. या मुलांना महापुरानंतर लेकरे झाले असा उल्लेख या ठिकाणी आहे. या अध्यायाच्या 2 ते 5 या वचनांमध्ये आधी आपल्याला याफेताची वंशावळी वाचायला मिळते. मग 6 ते 20 या वचनांमध्ये हामाची वंशावळी दिलेली आहे. हामाच्या वंशातले लोक सुरुवातीपासून असामान्य असे लोक होते आणि शेवटी 21 ते 32 या वचनांमध्ये आम्हाला शेमाची वंशावळी वाचायला मिळते. श्रोत्यानो, संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला या वंशावळ्यांच्या संदर्भात एक विशिष्ट पद्धत पाहायला मिळते. ती अशी की देवाने प्रथम त्याने अव्हेरलेल्या घराण्याचा उल्लेख केला आहे. त्या घराण्याविषयी काही उल्लेख करून त्याने त्याचा विषय अगदी संपून टाकला आहे. तो परत समोर त्याने आणलाच नाही आणि शेवटी त्याने ज्या घराण्याचा स्वीकार केला आहे आणि ज्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्याविषयी त्याने सांगितले आहे. ही पद्धत आम्हाला इस्रायलाचे उत्तरेकडील राज्य व दक्षिणेकडील राज्य यांच्या बाबतीतही पाहायला मिळते. इस्रायलाच्या उत्तरेकडील राज्याने यहोवा देवाचा त्याग करून मूर्तीपूजेस प्रारंभ केला. त्यांच्या त्या मूळ राज्यापासून, दाविदाच्या राज्यापासून वेगवेगळ्या झालेल्या राज्यांचा इतिहास पवित्र शास्त्रामध्ये एका विशिष्ट घटनेनंतर दिलेला नाही. परंतु ज्या दाविदाच्या घराण्याने देवाचा अव्हेर केला नाही आणि ज्या घराण्यात प्रभू येशू ख्रिस्त येणार होता त्याचा इतिहास ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत दिलेला आहे. येथे उत्पत्तीमधील नोंदीमध्ये शेमाच्या घराण्याची नोंद आहे व त्या घराण्याचा इतिहास थेट नव्या करारापर्यंत आम्हाला शोधता येतो. 10 अध्याय आणि 2 वचन पहा. याफेताचे मुलगे गोमर, मागोग, मादै, यावान, तुबाल, मेशेक व तिरास. H.S. मिलर यांनी दिलेल्या तक्त्यानुसार सिदियन्स, स्लाव, रशियन, बल्गेरियन, बोहेमियन, पोल्स, स्लोवॉक्स, क्रोएशियन हे सर्व लोक मागोगाचे वंशज आहेत. मदाय याच्यापासून भारतीय आणि इराणी वंश म्हणजे मेदी, पारसी, अफगाणी, कर्ड्स हे लोक आहेत. यावानापासून ग्रीक, रोमी, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन हे लोक आहेत. तिरास या याफेताच्या मुलापासून थ्रेशियन्स, ट्युटन्स, जर्मन व त्यांच्यापासून पूर्वेकडील जर्मन आणि युरोपियन वंशाचे लोक आलेत. उत्तरेकडील जर्मनिक किंवा स्कॅन्डिनेव्हियन लोक आले आणि पश्चिमेकडील जर्मनिकपासून हाय जर्मन, लो जर्मन, अँगल्स, सॅक्सन्स, ज्युटस, अँग्लो सॅक्सन म्हणजे इंग्रज लोक हे सर्व वंश उदयास आले. श्रोत्यानो, H.S. मिलर यांचा पूर्ण तक्ता आपण पाहू शकत नाही, परंतु हा एक मनोवेधक असा अभ्यास आहे. आपल्याला आठवतच असेल की नोहाने याफेताला आशीर्वाद देऊन म्हटले, देव याफेताचा विस्तार करो. आपण आताच याफेताच्या वंशाचा विस्तार पाहिला. तो निश्चितच अवाढव्य आहे आणि जगाचा फार मोठा भाग याफेताच्या वंशजांनी व्यापला आहे असे म्हणायला हरकत नाही. एवढेच नाही तर यापैकी अनेक वंश फार समृद्ध बनलेले आहे. आता आपण 6 वचन वाचूया. तो म्हणतो, हामाचे मुलगे कुश, मिस्राईम, पूट व कनान. श्रोत्यानो, लक्षात घ्या की हमामाचे इतरही पुत्र होते, परंतु केवळ कनान शापित होता आणि तो एकटाच का शापित होता याला काही कारणे निश्चितच असतील, पण ती येथे नमूद केलेली नाहीत. कनानापासून जे लोक आलेत ते सिदोनी, हित्ती, फुनुकी, यबुसी, अमोरी, गिर्गाशी, हिब्बी, आर्की व शिनी व अर्वादी, समारी व हमाती यांची कुळे होत. हामाचा मुलगा कुश याच्यापासून आफ्रिकी वंश आलेत. त्यामध्ये इथिओपियन यांचा समावेश होतो. हे सर्व हामाचे वंशज होत.
या सर्वांपैकी निम्रोदाचा विशेष उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे. आता आपण 8 आणि 9 वचने वाचूया. 8 आणि 9 वचने सांगतात, कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. निम्रोद माणसांना जिंकणारा एक बलवान पारधी असावा असा अर्थ या ठिकाणी सुचवण्यात आलेला आहे. परंतु श्रोत्यानो, हा माणूस देवाचे भय धरून आपले जगिक साम्राज्य प्रस्थापित करणारा एक बलवान वीर असावा हे या उतार्यातून स्पष्ट होते. त्याने आपले राज्य स्थापन केले आणि त्याने शहरेही बांधली. एक प्रगत राजा असे चित्र या उतार्यावरून आम्हाला दिसते. 10वे वचन पहा. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. शिनार देशातील मोठी शहरे हामाचा वंशज निम्रोद याने स्थापिले. निम्रोदाविषयीचा वृत्तांत निधर्मी इतिहासात वाचायला मिळतो. अलेक्झांडर हिस्लॉप यांनी द टू बॅबिलोन्स या पुस्तकात एक कुतूहलजनक अशी पार्श्वभूमी दिलेली आहे. निम्रोद बाबेलचा बुरुज बांधण्यात कसा जबाबदार होता आणि महापुरानंतर त्याने मानवजातीला एका राष्ट्रामध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि जागतिक सत्ताधीश बनण्याची त्याची क्षमता होती. तो एक बंडखोर वृत्तीचा माणूस होता. बाबेलची स्थापना त्याने केली आणि जो या जगात येणारा शेवटला सत्ताधीश, जो ख्रिस्त विरोधक असेल, त्याचे तो प्रतिरूप आहे. श्रोत्यानो, म्हणून पहिली मोठी संस्कृती हामाच्या मुलांनी स्थापन केली हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. हामाच्या वंशातल्या या कृष्णवर्णियांकडे आतापर्यंत वर्णद्वेषी भूमिकेमुळे खूपच दुर्लक्ष झाले आहे. पण या लोकांच्या इतिहासाचा अभ्यास करणे लाभदायक तर आहेच आणि योग्य व आवश्यकही आहे. त्याच्या वंशजांनी बाबिलोनी व इजिप्तची संस्कृती या 2 मोठ्या संस्कृतींची स्थापना केली. निम्रोद त्यांच्यापैकी एक होता. आता आपण शेमाच्या वंशजांची यादी अभ्यासणार आहोत. श्रोत्यानो, ही यादी आमच्यासाठी फार महत्वाची आहे, कारण याच वंशामध्ये जगाचा तारक प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार होता. ही वंशावळी आम्हाला संपूर्ण जुन्या करारातून वाचायला मिळते आणि काही काळाकरिता देवाने उर्वरित मानव जातीला बाजूला ठेवलेले आहे, परंतु नंतर त्याने त्यांची दखल घेतलेली दिसते. श्रोत्यानो, उत्पत्तीच्या 10व्या अध्यायामध्ये 70 राष्ट्रांची यादी आहे. त्यापैकी 14 याफेतापासून आहेत आणि 30 राष्ट्रे हामापासून आहेत आणि 26 राष्ट्रे शेमापासून आहेत. अशा प्रकारे या वंशवळांमध्ये एकूण 70 राष्ट्रांची नावे आहेत. देवाने जगातल्या राष्ट्रांचे काय केले हे जणू तो आम्हाला ह्या ठिकाणी दाखवित आहे. मानवजातीच्या इतिहासाच्या सुरुवातीला कृष्णवर्णीय माणसाने, हामाच्या वंशजांनी पृथ्वीवर वर्चस्व गाजवलेले दिसते. आजच्या काळात याफेताचे वंशज या जगावर वर्चस्व गाजवताना दिसतात आणि दावीद व शल्मोन या राजांच्या कारकिर्दीमध्ये शेमाच्या वंशजांनी या पृथ्वीवर फार मोठा प्रभाव टाकलेला दिसतो. आपल्या लक्षात येईल की शेमापासून सिरियन, लिडियन, आर्मेनियन, जोक्तन येथील अर्मेनियन लोकही आले. ही मोठी राष्ट्रे नंतर आली. आता याफेताच्या वंशजांचे वर्चस्व आजच्या जगावर दिसून येते. ही सर्व राष्ट्रे व त्यांचा इतिहास आम्हाला हे सांगतो की याफेताचा पुत्र असो किंवा हामाचा असो किंवा शेमाचा पुत्र असो, तो कोणी असो, या जगावर अधिकार गाजविण्याची त्याच्यामध्ये क्षमता नाही. परमेश्वर आम्हाला ही एक फार महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी सांगत आहे असे मला वाटते. 21 वचन आणि 25 वचन वाचूया. 21 वचन. शेम हा सर्व एबर वंशांचा पूर्वज व याफेताचा वडील बंधू, यालाही संतती झाली. 25 वचन. एबरास 2 मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या वेळी पृथ्वीची वाटणी झाली. त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. जरी श्रोत्यानो, ह्या अध्यायाच्या अध्ययनाला आम्ही फार वेळ देऊ शकलो नाही, तरी मानवजातीच्या मूळच्या कुळांविषयी आपल्याला पुष्कळ माहिती मिळू शकते हे आपल्या लक्षात आलेच असेल. उत्पत्तीचे पुस्तक हे स्पष्ट करते की आम्हा सर्वांचे उगमस्थान एक व्यक्ती आहे. महापुरापूर्वी आदाम व महापुरानंतर नोहा. जगातली सर्व कुळे त्याच्या 3 मुलांपासून झाली आणि आम्हा सर्वांचा निर्माणकर्ता एकच देव आहे. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 12 वचन आम्हाला सांगतं की जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला
तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. कारण श्रोत्यानो, मानवाचा आणि परमेश्वराचा संबंध पापामुळे पूर्णपणे तुटला होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तो संबंध स्थापित झालेला आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 17 आणि 18 वचने सांगतात, यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. परंतु सर्व काही देवापासून आहे. त्याने आपणाशी आमचा समेट येशू ख्रिस्ताकडून करून घेतला आणि समेटाची सेवा आम्हास दिली आहे. या प्रकारे ज्यांचा देवपित्याशी समेट झालेला आहे ते देवाच्या निवडलेल्यांच्या कुटुंबाचे सभासद आहेत आणि मानवजातीच्या इतिहासाच्या सुरुवातीला जी विविध कुळे व वंश आहेत त्यांनाही त्याने अशा प्रकारे ख्रिस्ताद्वारे आपल्याजवळ आणलेले आहे. श्रोत्यानो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून निवडलेल्यांच्या कुटुंबाचे सभासद व्हावे. ही वेळ आपणातील प्रत्येकाकरिता आहे, म्हणून वेळ न गमावता आजच ख्रिस्ताजवळ या, आपल्या पापांची क्षमा मागा आणि त्याला आपले जीवन समर्पित करून त्याला आपला व्यक्तिगत उद्धारकर्ता म्हणून स्वीकारा. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव.